रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. कोणतं गाव आहे आपलं? घेऊंडा. घेऊंडा. मुलगा आहे का तुमचा? मुलगा आहे. बरं बरं बरं. आणि भागवत कथेमध्ये लग्न लागलं. काय पुण्य केलं होतं तुम्ही एवढं? बरं काय आता झाला असर पुणे काहीतरी देवादारी. बरं बरं बरं. आणि मुलगी कोणाची आहे? मुलगी विठ्ठल मोंड्याची. बरं ती ह्या ताई आहेत का? द्या ना मुलीच्या आईकडे. ताई किती मुली आहेत तुम्हाला? 4. बरं एवढ्या थाटामध्ये लग्न झालं. बरं तुम्ही काय पुण्य केलं होतं? कारण मी पण 4 मुलीचा वडील आहे. तुमचं गावावर प्रेम असल म्हणून गाववाल्याने तुमचं लग्न इथे ठेवलं नाही का? आमच्या गावावर सगळ्या प्रेम मावलं हे होतं म्हणून माऊलीन सगळ्यांनी साथ दिली गावातल्या माणसाने आम्हाला. बरं काय वाटलं बरं आता तुम्हाला मनामध्ये? तुमच्या दुःख कशाचं होतं नेमकं? काय नाही, चांगला आनंदाचं आहे. बरं आता आजवर होती आणि आता झाली तुमची. सांभाळ करा. आपण विहीनबाईला विचारू काय आता तुम्ही काय सांभाळ करसाल मुलीचा? करू ना आपल्या लेकी सारखा. नाही मुलीला आता नंतर गृहस्थ आश्रमात प्रवेश केल्याच्या नंतर मुलं बाळ होतील आणि त्यावेळेस 9वा महिना भरत आल्यावर माहेरी सासरी माहेरी पाठवायची एक पद्धत आहे. आता तुम्ही करसाल डिलिव्हरी का इकडे पाठवसाल? आता माईच्या इथंच असते ना. पण माझ्या सुनेची मी केली म्हणून हे मी विचारतो. माझ्या घरच्यांनी माझ्या सुनेच्या डिलिव्हरी केल्यात कारण आपण लाईव्ह बोलतो. आता ब्राह्मणासमोर अग्नीसमोर आपण म्हणतो की सांभाळ करा. यांनी तुमच्या सांभाळी घातली मुलगी. आता ती तुमची मुलगी झाली ना? नाही का? ठीक आहे. आता मुलीसारखा सांभाळ करा. दादा तुमचा पण कंठ भरून आला आणि पाण्याने डोळे डबडबले. तुम्ही का बरं? तुमच्या मनामध्ये आनंद अश्रू आहेत का दुःखाचे आहेत? दुःखाचे. का दुःख झालं तुम्हाला? माझी मामी गरीब आहे. मामा आमचे अपंग आहेत. बरं पण हे पहा जरी ते आर्थिक याने गरीब असले तरी मनाने श्रीमंत आहेत. त्यांनी सर्व गावकऱ्यांचे मन जिंकलेले आहेत म्हणून गावकऱ्यांनी या भागवत कथेमध्ये आणि सप्ताहामध्ये एवढा मोठा उत्सव साजरा केला. याच्यासाठी एकदा सगळेजण टाळ्या वाजवा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.